आता माय बाई इथं तर शेंगाच नाही ना, सगळे फुलंच आहे अजून. याला तर शेंगाच नाही लागलेल्या. हो ना बाया, इथं तर शेंगाच नाही. आता कसं काय हट, फसला सगळा प्लॅन बबिताचा. कसं का आता बबिता, झाला तो प्लॅन चौपट. एवढं सोडं वावर सकोबाईला, त्या पलीकडे चला ना, पलीकडे विली मोठी तुरे अगोदर लावलेली पेरलेली ना, तिकडे चला. तिकडं असं कुठं ना कुठं तरी शेंगा असणच, असं थोडं आहे. एवढ्या मोठ्या जमिनीमध्ये शेंगा शोधणंच लागणार आहे. चला, असं होऊच शकत नाही शेंगा आलेल्या नसेल म्हणून, कारण शेंगा चांगल्या आलेल्या आहे. ही तूर जी ना, ही मागलची असेल लावलेली, शेवटली पेरलेली असेल ही तूर. पलीकडे चला, पलीकडे. नाही तर मग सरकीच्या पाट्यान चला, त्याला चांगलं शेंगा यायला असेल मस्त. खरं वा बोलती बबिता तू. चाल चाल चला मग तिकडं. तो डोकं चांगलं चालतं बाई खरंच. हो बाई बबिता, लय दिमागी बाई तुला. आमच्यासारखे ते वापस गेले असते फुलं पाहून, म्हणले असते चला कुठे शेंगा बिंगा लागेल नाही, चला घरला. ए दिमाग बहुत शार्प है. हो चलो, चला चला. ये हुई ना बात, चलो लुबाडो वरबडो अच्छे से. मजा आ जाएगा. सखूबाई चांगली कुठली पाहिजे सखाराम भावना, अशा वरबडा मस्त नुकसान करून टाका. पोतभर तोडा पोतभर. हो चला चलो. महिनाभर पुरला पाहिजे खायला, फ्रीज मध्ये ठेव. करा की सुरुवात मग. बया माय भावाचं नुकसान नका करू एवढं. थोडं तोडा माय. कामापुरते थोड्या. आता माय बाईलाच भावाची एवढं राहिली व, भाऊ जायला सजा द्यायची का नाही. थोडस नुकसान तर सहनच करावं लागेल ना. हा बाया. नर्मदा बेल्ले जाय येईल बाई. चला थोडा. तुरले मस्त येईल पण सकू पाहिजे नाही का. मस्त आली. खत पाणी असेल ना चांगलं, कोण येणार. बस झाल्या व टोपलं भरलं ना, बस झाल्या बबिता. अगं अशा बस झाल्या, भरलं टोपलं कसं भरते आता, बस झाल्या. बरं बस झाल्या. हा ठीक आहे, भरपूर तोडल्या. चला पटा पायच्या आधी चला लवकर. थांबले नका मारत बसू अशा. सर माया डोक्यावर हे टोपलं हे तुईच्या शेंगाचं. जर पाहिलं ना मायावर यायचा बाई आणि तोडून आणलं का काय माय या शेंगावर टोपल्यात. आता ह्या टायमाला, दुपारच्या टायमाला कोणी राहत नाही गावामध्ये बघायला तुला. तड चाल. मी पुढे चालते, तू मागून चाल. मला लक्ष ठेवायला राहते मी. होय बाई मग तू पुढं होय. तर माग दिसतं का कोणी इथे नर्मदा बाई. नाही दिसत नाही बाई. हा तर माय बाई इथं कोणचं ते ढोर चोर राहिले बरं का बाई नर्मदा बाई. हो पण काही दिसत नाही कोणी. कोणी माणूस दिसत नाही, फक्त ढोर दिसू राहिले. हाव अशा चल पटपट. कोण नाही चल लवकर चल. दिसतं का कोणी नाही. चल तू पटपट चल. दिसलं की सांगतो आम्ही तुला. चल आला आता आपलं गावात आलो आता आपण. माय गावात आलो म्हणूनच मी वाटू राहिलं मला, कोणी गावात पाहुणे म्हणून. येईन बाई मायावरचा, आणि तो काही सांगता येत नाही बाई बबिता. देशील मायावर नाव टाकून येई सको बाई मलाच भांडायला. तू अशी नामाने राडी नाही ना व. तो विश्वास नाही का मायावर. माय व बिनविश्वासी माय तू. चाल ना सरा. चला गप्पा नका करत बसू. चला बरं सर पटपट. तुमच्या नावात मी बी खुशीन. हो चला. अशा ना म्हणलं नव्हतं का गावात कोणीच राहत नाही या टायमाला. का कुत्र राहत नाही, सगळेच जातात कापसी असाला. मग कापसाची सीझन आहे ना माय, कोण नाही राहत. मग शाळातले लेकरं म्हातारे कोतारेत राहते. मग कुठे शाळा सुट्टी 5ला. 4-5च्या नंतर सुट्टी शाळा. तोपर्यंत आपण घरी चालला जातो घरात. हा चला मग नका पकडत बसू इथं. पण शाळा कोणच्या घरी न्यायची ते सांगा बाई मला पहिले. माझ्या घरी घेऊन चल. हा म्हणजे तुम्ही माझ्या डोक्यावर शेंगा आणल्या आणि आता तुझ्या घरी घेऊन जायच्या का. रिस्क मी घेतली सगळी, आणि तू खाणार शेंगा उकडून नाही का. शेंगा उकडून खाणार, सोला करून खाणार, आणि रिस्क मला दिली सगळी. माझ्या डोक्यावर ठेवलं टोपलं. अव तसं नाही. मग कसं या पा आता माझ्या घरी शेंगा नेल्या ना तर कोणाला कळणार पण नाही. पण तुझ्या घरी जर नेल्यात आणि जर कोणा पाय टरपलं आणि तुला विचारलं कुठून आणलं बाई शेंगा अशा, मग काय सांगशील तू. मी काय सांगेन. तुझ्या घरी पाहिले कोणा टरपलं तर तू काय सांगशील. मी सांगेन काहीतरी. मी लई चापटर आहे तुला माहिती आहे ना. तुला नाही जमणार ना ते. तू देखील सगळं खरं सांगून. मग कसं म्हणजे हे बघ, तुझ्या वावरात काही शेंगा पण नाही. हाय की शेंगा त्या वावरात तुझ्या लावेल नाही ना. हा नाहीये. मग तुला जर विचारलं कुठून आणलं शेंगा तर तुला सांगता बी येणार नाही. तू म्हणू बी शकत नाही की माझ्या वावरात शेंगा मी आणल्या माझ्या वावरातून तोडून. सांगू शकशील का. नाही ना. पण माझ्या वावरात तूर लावेल आम्ही, तर
मी सांगन की ह्या शेंगा माझ्या वावरातल्या आहे बुवा, माहिती का तुला? आणि मग काय फायदा, मी इतक्या लांबून शेंगा आणल्या डोक्यावर, याचा काय फायदा मग? अगं काय, मी उकडते ना माझ्या घरी शेंगा, तुला खायला बोलवते. आणि सोल्या केला की सोल्याची भाजी केली तर तुला बी पाठवून देते, बस. बाई 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 बिचारी, चला ना माय, कोणी पाहिजे ना माय, इथेच भांडणं करू राहिल्या शेंगासाठी. चोरीचं माल आणि काय म्हणते तशी गोष्ट बाई तुमची. चोर तर चोर आणि शिरचोर. चला लवकर घरी. पाय 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 निर्मला बाई म्हणून राहिल्या का मला दे शेंगा म्हणून? पाय त्या कसं म्हणून हाय की नाही त्याला भावाचा. बस चल चल माझ्या घरी चल लवकर, मला द्यावं लागेल भो सोल्याची भाजी आणि शेंगा उकडलेल्या द्यावं लागेल भो मला. उकडलेल्या घरी नाही काही येऊन खाईल बाई मी, मग पोरगं घेऊन येऊन. हो तू म्हणशील तसं, चल तो पोरगं घेऊन ये, तो नवरा बी घेऊन ये, बस. नाही 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 नाही, नवरा कोण घेऊन येईन, मग पोरगंच घेऊन येईन बघतो. मी नवरा पोराला घेऊन येईन, मी घेऊन येईन शेंगा खायला. हा हो चल चल माझा बाई, तुम्ही पण या शेंगा खायला उकडलेल्या माहिती बरं का, आणि सोल्याची भाजी खायला बी या. अहो माय बिचारे, हो मला काहीच नको, उकडलेल्या शेंगा बी नको आणि त्या सोल्याची भाजी बी नको. माय पहिलं घरला चला तुम्ही, त्या शेंगाला पण ठेवा. चल चला अशी चल पटकन, चला पटकन. मग मला काय, मला खायला भेटल्या शेंगा बस. चला हा बाई एकदाच घरी आता. हा आणते शेंगा इकडे आण, जा आता घरी तू जा. कधी येऊ खायला शेंगा? संध्याकाळी ये की संध्याकाळी. जाणार मला बाई, तुम्ही पण जा, मस्त लावा लाव्या करा. तुमच्या भाऊ आणि भाऊ जाईल, मस्त लावा लाव्या करा. जा जा जा. हो 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 चल माय आशा, चला माय. मग किती मोठ्या शेंगा घ्या बाप्पा बाप्पा बाप्पा, मस्त मजा येईल. अर्धा लपून ठेवते, मला लगे 8-10 दिवस पुरण आता हे शेंगा खायला, उकडू उकडू सोले करू करू. आशाला निर्मला बाईला एक दिवस बोलवीन उकडलेल्या शेंगा खायला, बाकीच्या मीच लंपास करते. अर्ध्यानी आता थोड्याशाच उकडते, संध्याकाळी खायला बसवते सगळ्याला. आशीच्या पोराला आणि नर्मदा बाईला, आशाला, मी पण त्याच्यामध्ये वाटत घाटा करीन, मस्त खाऊ लागेन संध्याकाळच्या बारी. हो तिकडे चालाल मस्त सखूबाईची आणि सकाराम भाऊची फायटिंग, आम्ही करू मस्त शेंगा फस्त. मस्त मस्त आहे ना, मज्जा येईल मज्जा. चला कोणी पाहिजे आधी पटकन घरात घेऊन जाते शेंगा. हो आले आता एकदाच आपण घरी बरं का. आता राणी राम मस्त राजा राणी सारखा संसार करा, भांडण करा जाऊ नका. आता जलात राहून आला ना, आता कळालं ना जलामध्ये कसं असतं तर. मग हाव सखूबाई, मी आता चांगला राहीन सखूबाई. आता आम्ही मस्त संसार करू राजा राणी सारखा. ये होईना बात. अजिबात भांडण करायचं नाही. हो सखूबाई, पण मग आपली चकुली कुठे? मला चकुलीला भेटायचंय. कुठे आहे चकुली? आपली चकुलीचं नका टेन्शन घेऊ तू, ती आहे आमच्या घरी. तिला मी आणून घालते ना संध्याकाळच्याला. तोपर्यंत तुम्ही थोडं दोघं जण एकमेकांसोबत वेळ घालवा. ठीक आहे, येते राणी मग. हो सखूबाई, खूप उपकार झाले सखूबाई तुमचे. या. अहो मला माफ करा, मग जर काही चुकलं असेल ना, माफ केलं ना तुम्ही मला. नाही राणी, मला माफी मागायला पाहिजे तोही. मला किंमत कळाली राणी आता तोही जलामध्ये राहून. तू किती करते माझ्यासाठी म्हणून, आणि मी उगाच तुला मारहाण करत होतो घेणं देणं. ये राणी, ये माझ्याजवळ ये राणी. असंच प्रेमाला राहू जाऊ आपण आता राणी. हाव हाव चोकड्याचे पप्पा, हाव असंच प्रेमाला राहा जाऊ आपण, बिलकुल भांडण नाही करा जाऊ आता आपण. हाव राणी, कळाली आता माझी चूक, मला सगळं कळालं आता मला. तोही पण किंमत कळाली मला, आणि पोरीची पण किंमत कळाली. मग लेकरू मला डोळ्यासमोर दिसलं नाही. किती दिवस झाले राणी, 15 दिवस झाले मला लेकरू दिसलं नाही. लय आठवण येत होती राणी मला, तुमच्या दोघीची लय आठवण येत होती. विचारत होते अहो, मला पण कुठं करमत होतं घरी, मला पण लय आठवण येत होती तुमची. रोज रडत होते मी अहो, रोज रडत होते. हो चकुली कधी येते काय माहिती घरी, मला लय भेटू वाटलं तिला. ये चकुबाई देईल पाठवून तिला.